या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कशा पद्धतीनं सामान्य माणसाला आपण न्याय देऊ शकतो, त्याची भूमिका कशी प्रभावीपणे मांडू शकतो आणि सोबत केवळ 2 आमदार कधी 3 आमदार असतानाही अतिशय धडाडीने सामान्य माणसाचे प्रश्न कसे सोडवू शकतो हे आम्ही आबासाहेबांकडून शिकलो। आणि म्हणून मला ही नेहमी खंत असायची की अशा व्यक्तीच्या विरोधात आपल्याला मतं मागायला यावं लागतं। पण आज मला अतिशय आनंद आहे की बाबासाहेब सोबत आहेत आणि आता आम्ही एकमेकाकरता या ठिकाणी मतं मागण्याकरता आलेलो आहोत। खरं तर मगाशी जयकुमार भाऊंनी सांगितले खरं आहे, ज्यावेळी या युतीच्या संदर्भातली चर्चा झाली आणि माझं आणि बाबासाहेबांचं फोनवर बोलणं झालं, त्यावेळी आम्ही या ठिकाणी आबांच्या बद्दलही बोललो आणि सगळ्या गोष्टींची चर्चा केली। आणि मग मी त्यांना विचारलं की माझी आमदारांचं काय, ते म्हणाले त्यांच्याशी चर्चा चालली आहे। मी म्हटलं करा, सगळेच एकत्रित येऊ, कोणी बाहेर नको। शहर विकासाचा विषय आहे। जर एखाद्या शहरामध्ये तुम्ही आम्ही इतके वर्ष एकमेकाच्या विरोधात लढलेले जर एकत्र येऊ शकतो तर शहर विकासाकरता कोणाला बाजूला कशाला ठेवायचं, सगळ्यांना आपण सोबत घेऊया। पण मला असं वाटतं की बापूंनी त्या ठिकाणी आधीच भूमिका ठरवून टाकली आणि त्यामुळे ते बाहेर राहिले, काही हरकत नाही। पण मला आनंद आहे की आज या ठिकाणी इतके सगळे दिग्गज लोक एकत्रित आलेले आहेत। दीपक आबा सोबत आहे, बाबासाहेब सोबत आहे, जयकुमारजी सगळे आमच्या सोबत आहेत। त्यामुळे मला विश्वास आहे की आता सांगोला शहराचा विकास हा कोणीही थांबवू शकणार नाही। आणि सगळ्यात महत्वाचं सांगतो, तुम्ही नगरपालिका निवडून आणा, हा देवाभाऊ तुमच्या पाठीशी आहे। महाराष्ट्राचं अख्खं सरकार सांगोल्याच्या पाठीशी उभं केल्याशिवाय राहणार नाही, हे सांगण्याकरता या ठिकाणी आलो आहे। बंधू भगिनींनो, हा जो काही नगरपालिकेची निवडणूक आहे हा लोकशाहीचा उत्सव आहे। आपल्या देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि या संविधानाने आपल्याला लोकशाही दिली आणि या लोकशाहीमध्ये आपल्यापैकी प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिला। या सांगोला शहराला आमच्या बाबासाहेबांनी सांगितलं धूळमुक्त करा, आपण काळजी करू नका। आपल्याला धूळमुक्त करण्याकरता चांगले रस्ते, कॉन्क्रीटचे रस्ते आज आपण मोठ्या प्रमाणात नगरपालिकेच्या क्षेत्रांमध्ये करतो आहोत आणि ते काम देखील आपण करू। आणि आपली जी अमृत योजना आहे, या योजनेतनं आपल्याला उद्यानं तयार करता येतात, यातनं मैदानं आपल्याला तयार करता येतात, यातनं तलावाचं संवर्धन आपल्याला करता येतं, हरित पट्टे यातनं तयार करता येतात। त्यामुळे मला असं वाटतं की एक जे तुमच्या सगळ्यांच्या स्वप्नातलं सांगोला शहर आहे ते तयार करण्याकरता आराखडा तुम्ही तयार करा, त्याला मदत करण्याचं काम मात्र आम्ही करू। सरकार निश्चितपणे त्या ठिकाणी मदत करेल। आज खरं म्हणजे आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणात आपले माजी सैनिक या सगळ्या भागामध्ये आहेत आणि माजी सैनिकांची मागणी असते की आमच्या माजी सैनिकांकरता एखादं भवन या ठिकाणी तयार झालं पाहिजे। ती अतिशय योग्य मागणी आहे। ज्या लोकांनी देशाकरता आपल्या जीवनातले अनेक वर्ष दिले आणि आता त्या ठिकाणी, कारण सैनिक हा लवकर रिटायर होतो, त्याला अतिशय 17व्या-18व्या वर्षी तो लागतो, 15-20 वर्ष तो काम करतो आणि तो रिटायर होतो, त्याच्यात उमेद असते, तो अनेक चांगल्या गोष्टी करू शकतो। माजी सैनिक यांच्यामध्ये शिस्त असते, ते अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात। त्यामुळे त्यांचं एक योग्य संघटन झालं पाहिजे या दृष्टीनं हे जे काही माजी सैनिक भवन आपल्याला उभारायचं आहे त्याला ही पूर्ण मदत ही राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून देऊ। आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत मारुती आबा बनकर, एक अतिशय ज्येष्ठ अशा प्रकारचे ज्यांना अनुभव आहे, जनसामान्यांमध्ये राहतात, लोकांशी अतिशय चांगला त्यांचा कनेक्ट आहे, अशा प्रकारचे मारुती आबा हे आपले उमेदवार आहेत। त्यांचं चिन्ह कमळ आहे आणि त्यासोबत खाली आपले वेगवेगळे लोक वेगवेगळ्या चिन्हावर आहेत। खरं म्हणजे आपले मतदार एवढे हुशार आहेत की 25 चिन्ह असले तरी त्यांना नेमकं माहिती असतं की आपल्या आघाडीचा, आपल्या या युतीचा उमेदवार त्या ठिकाणी कोण आहे। आणि म्हणून
निश्चितपणे या ठिकाणी आपण काम करू. मला माझ्या बोलण्यामध्ये दोन विषय सुटले. एक तर अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाचाही देखील आपल्याला या ठिकाणी निर्णय करायचा आहे आणि एक अजून मागणी आहे की मुस्लिम कब्रिस्तानाकरता जी काही जागा आहे ती ऍडिशनल जागा त्या ठिकाणी द्यायची. निश्चितपणे त्याही करता जागा आपण शोधून काढावी. ती जागाही देण्यामध्ये सरकार पुढाकार घेईल याबद्दल कुठलीही आपण मनामध्ये शंका बाळगू नका. मी आज एवढंच आपल्याला विनंती करतो की मारुती आबांचं चिन्ह कमळ आहे आणि खाली जे वेगवेगळे आपले चिन्ह आहेत ते चिन्ह आपण त्याची बटन दाबून ही जी काही आपली नगरपालिका आहे ती आपल्या सगळ्या या नेत्यांच्या हाती तुम्ही द्या. मी तुम्हाला एवढंच सांगतो 2 तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या, त्यानंतर 5 वर्ष तुमची काळजी आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.